बहुजन संघटक या लाईव्ह पेजवर आज पुन्हा आपल्यासोबत संवाद साधण्याची संधी मला मिळत आहे। याबद्दल बहुजन संघटक ऐकणाऱ्या सगळ्या लोकांचे धन्यवाद आणि ज्या राहुल खांडेकरांनी ही संधी मला उपलब्ध करून दिली त्याबद्दल त्याचे सुद्धा मनस्वी आभार। मित्रहो, रोज नवनव्या घटना घडत आहेत आणि आपल्याला जे वाटतं की असं असं होईल किंवा असं असं होणार नाही त्याच्या विपरीत काहीतरी घडतंय आणि या प्रत्येक दिवशीच्या या घटना बघून मग त्या वर्तमानपत्रातल्या बातम्या असतील, टीव्ही चॅनलवरचे सगळे रेकॉर्डिंग व्हिडिओज असतील किंवा मास मीडियामधल्या या व्हॉट्सअप ग्रुपवरच्या किंवा इंस्टाग्रामवरच्या बातम्या असतील, हे सगळं आपल्या देशात काय सुरू आहे याचा प्रश्न मला पडतो। आणि या प्रश्नाचं उत्तर देताना नेमकं हे असं का होत असेल याचं जेव्हा मी विचार करायला बसतो तेव्हा माझ्या लक्षात येतं की हो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी क्रांती आणि प्रतिक्रांती या नावाचं जे पुस्तक लिहिलं होतं आणि ज्यावेळी क्रांतीने आपल्या समाजाचा, आपल्या देशाचा, आपल्या प्रदेशाचा बदल होतो, तो बदल रुळेपर्यंत, सुरळीत होईपर्यंत पुन्हा प्रतिक्रांतीला सुरुवात होते आणि त्या प्रतिक्रांतीचं डोकं एवढ्या हळूहळू पण एका ऐन वेळी एवढ्या प्रभावीपणे हवी होतं की आपल्याला सुचतच नाही आपण काय करायला पाहिजे। आता हेच बघा ना, सुरुवात केली होती की आम्ही असं करू तसं करू, आम्हाला तुम्ही निवडून द्या आणि मग आपण बीजेपीला निवडून दिलं। आपण निवडून दिलं होतं बीजेपीला, पण बीजेपीच्या ऐवजी नरेंद्र मोदी मोदी सरकार कसं झालं हे सुद्धा कळलं नाही आणि आता गावागावात रथ निघत आहेत आणि मोदींच्या विकासाचा रथ निघतो। गावखेड्यातले तरुण पोरं विचारतात की हा भारत सरकारचा रथ आहे का मोदी सरकारचा आहे, आणि मग ज्यावेळी त्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना आणि रथ हाकणाऱ्या सगळ्या वाहकांना त्याचं उत्तर देता येत नाही त्यावेळी मग लक्षात येतं का हे काय भानगड आहे। आणि मग माणूस आत्मचिंतन करायला लागतो। या पद्धतीनं आता पुन्हा पुन्हा तेच वारंवार येत आहे आणि ते वारंवार असं येतं की आपण काय करायला पाहिजे आणि दुसरी गोष्ट काय करत आहे। प्रतिक्रांतीवादी ज्याला आपण बीजेपी म्हणतो, आता RSS म्हणू, आणि श्रीरामाच्या नावाने त्यांनी जो पूर्ण भारतामध्ये जल्लोष उडवला, याचं काय फलित होणार आहे। खरंच का श्रीराम ज्या सामान्य जनतेच्या हृदयातला आहे त्याने सांगितलेल्या गोष्टी प्रत्यक्ष अंमलात येतील की त्याने केलेली कृत्य, मग ते सीतेबद्दलचं असेल, शंभुकाबद्दलचं असेल, लक्ष्मणाबद्दलचं असेल किंवा लव आणि कुश यांच्याबद्दलचं असेल किंवा रावणाबद्दलचं असेल, ते पुन्हा होईल। ही पात्र पुन्हा वर्तमानात सजीव होतील आणि श्रीराम त्यांचा नायनाट करायला पुढे पुन्हा आलेला आहे। काही बातम्या तर अशा येतात की आता परमेश्वराचे जे अवतार असतात, आतापर्यंत इतिहासाने, पुराणाने त्यांचे अवतार 10 केलेले आहेत आणि आता 11वा मोदींचा अवतार झाला की काय, आणि श्रीराम प्रभूच्या चरित्रात मोदी प्रगटले की काय, असा प्रचार सुरू होतो तेव्हा मन विषण्ण होऊन जातं। आता काय करायचं आहे। हा करताना हे का बरं होत असेल तर माझ्या डोक्यामध्ये मूळ प्रश्न येतो। तो प्रश्न असा आहे की आपल्या देशामध्ये चातुर्वर्ण व्यवस्था होतीच, ती आहे। चातुर्वर्ण व्यवस्थेमध्ये प्रत्येक वर्णामध्ये जाती व्यवस्था होती, ती आहे। आणि जाती व्यवस्था ही व्यवसायावरून झाली असं कितीही सांगत असले तरी जाती ह्या कर्माने मिळत नाहीत, जाती ह्या जन्माने मिळतात।
माझ्या वडिलांची जी जात असेल ती मला मिळते. आणि जात हा असा फॅक्टर आहे की ज्या माणसाला एकदा मिळाली की तो माणूस मृत्यू पावला तरीही त्याची ती जात जात नाही. म्हणून जी जात नाही ती जात, या पक्क्या घटनेपर्यंत आपण हजारो वर्षापासून येऊन पोहोचलो आहोत. या जातीचा नायनाट कधी होईल? माणसं माणसासारखी कधी वागतील? माणसं माणुसकीने कधी वागतील? याचा जेव्हा मी विचार करतो तेव्हा माझ्या असं लक्षात येतं की याला काय बरं उत्तर असेल? मग याला उत्तर मला फक्त आणि फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानात सापडतं. भारताचं संविधान हे या देशातील प्रत्येक नागरिकाला जसं अभय देतं, त्याला सुरक्षा देतं, त्याच्या व्यक्ती स्वातंत्र्याला, विचार स्वातंत्र्याला मुक्तपणे संचार करायला लावतं, त्याच्या सगळ्या कलांना आकर्षित करून त्या डेव्हलप करायला लावतं, ते भारतीय संविधान ज्या लोकांनी चालवलं पाहिजे ते लोक कसे आहेत, तर ते कसे असावेत या संदर्भात सुद्धा संविधानामध्ये लिहिलेलं की हे लोक लोकप्रतिनिधींनी निवडून दिलेले असावेत. म्हणजे लोकप्रतिनिधी कोणी निवडावे? तर लोकांनी निवडून दिले पाहिजेत. म्हणजे लोकांच्या मतदानावर हे लोकप्रतिनिधी निवडून येतील. पण आम्हाला या मतदानाचा अधिकारच आतापर्यंत मिळाला तो फक्त 5 वर्षातून एका दिवसापुरता, आणि पुढे मग उरलेले सगळे दिवस त्या मतदार म्हणून माझी काहीही गोष्ट मला करता येत नाही. नागरिक म्हणून सुद्धा मी तितकं वागत नाही. हा मी जेव्हा विचार करतो तेव्हा माझ्या असं लक्षात येतं की आपण आता संविधान जरा नीट वाचलं पाहिजे. तसं मी संविधान वाचायला आणि गंभीरतेने वाचायला माझ्या शिक्षणाच्या काळापासून सुरुवात केली होती. पण ज्यावेळी 1920 साली ज्यावेळी मराठ्यांनी आरक्षणाच्या संदर्भात मोठं आंदोलन केलं आणि 1 मराठा लाख मराठा याने सगळा महाराष्ट्र पिंजून काढला. त्याच्या आधी गुजरातमध्ये पण गुजरांचं आंदोलन झालं, पाटीदारांचं आंदोलन झालं, राजस्थानमध्येही आंदोलन झालं. हे आंदोलन झाली आरक्षणासाठी. मग हे आरक्षण काय आहे? आरक्षण आपल्याला समजलं का? म्हणून मी फक्त मराठ्यांच्या आरक्षणावर एक पुस्तक लिहिलं, छोटंसं पुस्तक लिहिलं आणि 6 डिसेंबर 2020ला ते प्रकाशित केलं. त्या पुस्तकाचं शीर्षक होतं आरक्षण, सरळ शब्दांचा गोंधळ अर्थ. आरक्षण हे संविधानात दिलंय का? आरक्षणाचा संविधानात कोणता अर्थ आहे हे न पाहता जेव्हापासून मला आरक्षण मिळालं म्हणून मी शिकायला लागलो, तर माझ्याकडे त्यावेळी आम्ही अनुसूचित जातीचे आहोत आणि म्हणून संविधानाने आम्हाला सवलती दिल्या. म्हणजे आरक्षण या शब्दाचा अर्थ सवलती असा आम्ही घेतला आणि आम्हाला सवलती मिळतात म्हणून आम्ही शिकायला लागलो. पण पुढे जसे शिकलो आणि मोठे झालो तेव्हा मग पुन्हा पाहिलं की आपण सवलती घेतल्याय का? मग पुन्हा संविधानाच्या त्या कलमांचा विचार करायला लागलो आणि मग तिथे असं लक्षात आलं की नाही, आरक्षण हा आपला हक्क आहे, आरक्षण हा आपला अधिकार आहे. या अधिकाराशी आपण प्रामाणिकपणे राहिलं पाहिजे आणि मग आरक्षण आमचा हक्क आहे असं समजून आम्ही वागायला लागलो. मग जर तुम्हाला आरक्षण मिळालं आणि तुमची परिस्थिती सुधारली, तुमची आर्थिक परिस्थिती सुधारली, तुम्ही नोकऱ्यांवर लागल्या, तर मग इतर समाजाचे लोक सुद्धा विचारायला लागले की तुम्हाला मिळतं ना तसं आम्हालाही आरक्षण मिळालं पाहिजे. आणि मग हे आरक्षण कसं मिळतील? मग त्यांनी आरक्षणाची सुरुवात केली आणि मग जसं महारांना किंवा अनुसूचित जातीच्या लोकांना जसं आरक्षण मिळतं तसं आम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे म्हणून सुरू झाली गोष्ट. आणि 340व कलम व्ही.पी. सिंगांनी लागू केलं आणि मंडल कमिशन लागू झालं. मंडल कमिशनाने ओबीसींना म्हणजे अनुसूचित जमाती, अनुसूचित जातीत नसलेल्या लोकांना, मग हे कोण लोक आहेत? तर चातुर्वर्ण व्यवस्थेतील हे सगळे शूद्र लोक आहेत. चातुर्वर्ण व्यवस्थेत पहिल्या स्थानावर ब्राह्मण, दुसऱ्या स्थानावर क्षत्रिय, तिसऱ्या स्थानावर वैश्य आणि शेवटच्या म्हणजे 4थ्या स्थानावर वैश्य. यांची संख्या अफाट आहे. मंडल आयोगाने ती 64% सांगितली आणि त्याच्या आधारावर 54% आरक्षण द्यावं म्हणून 54% लोकांना 27% आरक्षण अशा पद्धतीची मांडणी केली आणि पुन्हा त्याच्यात घोळ झाला. पण त्यावेळी ओबीसींना आरक्षण मिळालं, म्हणजे शूद्रांना आरक्षण मिळायला सुरू झालं. पण त्यावेळी जे शूद्र नव्हते
जे स्वतःला क्षत्रिय समजत होते त्यांना आरक्षण मिळालं नाही, त्यांनी ते स्वीकारलं नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि पंजाबराव देशमुखांनी त्यांना विनंती केली की हे तुम्हाला कधी ना कधी घ्यावं लागेल, तुम्ही 340 या कलमामध्ये आलं पाहिजे. पण त्यावेळी त्यांनी नकार दिला. ज्या लोकांनी होकार दिला ते मराठा समाजाचे लोक क्षत्रिय सोडून कुणबी झाले. ते आधीच कुणबी होते आणि कुणब्यांना आरक्षण मिळालं. पण त्याच्याबरोबर मग माळी, साळी, तेली, कोळी हे जे लोक होते यांना पण आरक्षण मिळालं. असे 358 जातींना ओबीसी म्हणून आरक्षण मिळायला लागलं. पण जेव्हा लक्षात आलं की अरे हे लोक त्या आरक्षणामुळे पुढे जात आहेत, आपण सुद्धा आता आरक्षणाला घातलं पाहिजे, म्हणून महाराष्ट्रामध्ये मराठ्यांनी आरक्षण सुरू केलं. आणि त्यांना कसं आरक्षण मिळेल? ते तर मराठा आहेत, ते तर क्षत्रिय आहेत. माझ्या पुस्तकात मी शेवटच्या परिच्छेदात असं लिहिलं होतं की जोपर्यंत तुम्ही शूद्र होणार नाही, जोपर्यंत तुम्ही क्षत्रिय राहणार, तोपर्यंत तुम्हाला हे आरक्षण मिळणारच नाही. मग शूद्र व्हायसाठी काय करावं लागेल? तर क्षुद्र व्हायसाठी तुम्हाला तुमचं क्षत्रियत्व सोडावं लागेल. कसं सोडता येईल? तर परशुरामाने 21 वेळा ही पृथ्वी निक्षत्रिय केली, त्यामुळे आता या पृथ्वी तलावावर कोणीही क्षत्रिय राहिला नाही, ते सगळेच्या सगळे शूद्र झाले. हे वचन विचारात घेतलं पाहिजे. आणि हे वचन जेव्हा विचारात घेतलं शिवाजी महाराजांनी, त्यावेळी त्यांचा राज्याभिषेक नाकारण्यात आला. त्यांना सांगितलं की तुम्ही शूद्र आहात, तुम्ही क्षत्रिय नाही, तुम्ही सिंहासनावर बसू शकत नाही. आणि मग शिवाजी महाराजांनी ज्या पद्धतीनं आपला राज्याभिषेक करून घेतला त्याची सगळी हकीकत आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पण रिझर्वेशनचं कोडं काही लोकांना अजून सुटलेलं नाही. हे रिझर्वेशन बाबासाहेब आंबेडकरांनी कसं दिलं, कशासाठी दिलं? हे रिझर्वेशन आहे काय? रिझर्वेशन ह्या सवलती आहेत? रिझर्वेशन हा हक्क आहे? आणि मग मी विचार करायला लागलो की नाही, रिझर्वेशन या शब्दाचा अर्थ आपण स्वीकारला पाहिजे. कारण रिझर्वेशन आज ज्यामुळे सगळ्या भारतामध्ये हे सगळं होत आहे, याच्यामध्ये रिझर्वेशनचाच मुख्य मुद्दा आहे. रिझर्वेशन हा यक्ष प्रश्न झाला आहे. कोणाला जसं कळते तसं त्या रिझर्वेशनचा अर्थ काढतात, पण जो मूळ अर्थ बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात दिलेला आहे तो कोणालाही कळलेला दिसत नाही. आपण उदाहरण घेऊया की भारतीय संविधानाने विवक्षित वर्गासाठी विशेष तरतुदी या नावाच्या शीर्षकाखाली हे रिझर्वेशनची 330 ते 342 अशी कलम दिली आहे. हे विवक्षित वर्गांसाठी विशेष तरतुदी आहेत. आता हे विवक्षित वर्ग म्हणजे कोणते? तर 1920 सालापासून बाबासाहेब आंबेडकरांमुळे जे अस्पृश्य लोक होते आणि जे वनवासी होते अशा लोकांना त्यांनी एका शेड्यूलमध्ये आणलं, अनुसूचित आणलं. म्हणजे जे अस्पृश्य आहेत त्यांना अनुसूचित केलं आणि त्यांना नाव दिलं अनुसूचित जाती. 1935 साली त्यांच्याबद्दलचा कायदा झाला आणि अनुसूचित जातीसाठी विशेष सुविधा लागू झाल्या. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्यासाठी ही कलम दिली की अनुसूचित जाती आणि अनुसूचित जाती जमाती म्हणजे दलित वर्ग आणि वनवासी वर्ग यांच्यासाठी प्रावधान केलं. तसं शूद्रांसाठी म्हणजे ओबीसींसाठी, कुणबी समाजांसाठी, जे अस्पृश्य नाहीत, जे वनवासी नाहीत, पण जे दबलेले आहेत, सामाजिक मागासलेले, आर्थिक मागासलेले आहेत, त्यांच्यासाठी सुद्धा 340 कलम लागू केलं होतं. पण या कलमांचे अर्थ अद्यापपर्यंत कुणीही राजकीय लोकांनी, कोणत्याही अधिकाऱ्यांनी, कोणत्याही पदाधिकाऱ्यांनी संविधानाप्रमाणे घेतले नाहीत. त्याचेही दुष्परिणाम आहेत. उदाहरणार्थ आपण 330 कलम पाहू. 330 कलममध्ये काय लिहिले? 330 कलम बाबासाहेबांनी लिहिलेलं सांगतंय की लोकसभेत अनुसूचित जाती व अनुसूचित जनजाती यांच्याकरिता जागा राखून ठेवायच्या आहेत. 330 हे कलम अनुसूचित जाती आणि अनुसूचित जनजातीसाठी लोकसभेमध्ये खासदारकीच्या जागा राखून ठेवतं. ह्या 139 जागा आहेत. म्हणजे अनुसूचित जातीचे आणि अनुसूचित जनजातीचे मिळून 548 खासदारांपैकी 139 खासदार आहेत. हे कोणाचं प्रतिनिधित्व करतात? की हे त्यांनी स्वतः आपण अनुसूचित जातीचे आहो म्हणून पक्षांनी आपल्याला मत निवडून दिलं, तिकीट दिलं आणि आपण निवडून येण्यासाठी लोकांनी आपल्याला निवडून दिलं. हे ते आहेत का? त्यांनी अनुसूचित जातीचं प्रतिनिधित्व करताना अनुसूचित जातींसाठी काय केलं?
1952 पासून आतापर्यंतच्या झालेल्या निवडणुकांमध्ये हे जे अनुसूचित जातीचे आणि अनुसूचित जमातीचे खासदार म्हणून निवडून गेले, यांनी अनुसूचित जातीसाठी आणि अनुसूचित जमातीसाठी प्रतिनिधी म्हणून काय केलं? भारताच्या संविधानाचा वापर केला. भारताच्या संविधानाच्या उद्देशिकेत स्पष्ट म्हटलं आहे की सगळे लोक सारखे असले पाहिजे, समानता असली पाहिजे, विषमता नको. आणि म्हणून हे कलम जी खासदार आमदार साठी केलेली आहेत, ही कलम 10 वर्षांनी त्याचा विचार करण्यात येईल आणि ती मोडकळीस येतील. कारण त्यावेळी हा सगळा अनुसूचित जाती आणि जमातीचा समाज एका सारख्या पातळीवर येईल, सर्व लोकांच्या पातळीवर येईल. आणि तो पातळीवर राजकीय लोकांनीच आणायला पाहिजे. कारण ते राजकारणात जातील तर त्यांच्यासाठी कायदे करता येईल आणि ते कायदे इम्प्लिमेंट होतील. त्यावेळी ते सामान्य पातळीवर येतील, सर्व लोकांच्या सामान्य पातळीवर येतील. पण या कलमाचं काय झालं? उदाहरणार्थ म्हणजे सांगायला आता अतिशय म्हणजे नाईलाज आहे, पण उदाहरणार्थ अमरावतीच्या लोकसभेच्या खासदार अनुसूचित जातीचे आहेत. यांनी अनुसूचित जातीसाठी काय करायला पाहिजे? अनुसूचित जाती जेव्हा अस्पृश्य होत्या, ज्यांना मंदिरात जायचा अधिकार नाही, ज्यांना संस्कृत मधला रामायण वाचायचा अधिकार नाही, ज्यांना हनुमान चालीसा वाचायचा अधिकार नाही, अशा लोकांना ज्या धर्माने, ज्या संस्कृतीने, ज्या वर्णव्यवस्थेने हीन लेखलं, त्यांना पुढे आणायसाठी त्यांच्यासाठी काय केलंय? काहीही केलं नाही. उलट मग लक्षात येतं की खोटं सर्टिफिकेट देऊन आपण खासदार झालो आणि आता आपल्या अंगावर उलटेल म्हणून जे सत्तेत आहेत त्यांची हातमिळवणी करायची. अनुसूचित जनजातीसाठी आणि जमातीसाठी काहीही करायचं नाही. हा प्रकार जर लोकप्रतिनिधी करत असतील, खासदार करत असतील, तर या संविधानातील या कलमांना काय अर्थ उरतो? उदाहरणार्थ अनुसूचित जातीचा खासदार होतो आणि त्याला अनुसूचित जातीचा मंत्री केला जातं. तो सामाजिक न्याय विभागाचा मंत्री होतो आणि तो त्या विभागाला सामाजिक जाणीवेचा मंत्री असलेला, सामाजिक न्याय विभागाचा मंत्री असलेला त्या विभागाला न्याय देतो का? कुठे सामाजिक विषमता कमी झाली आहे? उलट त्याच्या हाताखाली असलेला सगळा निधी हा श्रीराम यात्रेला जातो, हा प्रचाराला जातो, हा कुठल्या यांना जातो. त्या सामाजिक न्यायामध्ये जे सामाजिक दबलेले लोक आहेत त्यांच्यासाठी काय केलं? त्यांच्या शिष्यवृत्तींचा काय? बार्टीसारखी आणि सारथीसारखी जी या विद्यार्थ्यांसाठी मंडळ आहेत त्यांच्यासाठी जो निधी दिला जातो ते कुठे खर्च करतात? 2022 पासून आतापर्यंत विद्यार्थी मरमर करत आहेत, त्यांना कुठे नोकऱ्या मिळत आहेत? रिझर्वेशन पूर्ण खतम झालेलं आहे, ते कसं मागण्यात येईल? हा विचार आपण केला पाहिजे. हा केला गेला नाही. याचा अर्थ भारतीय संविधानाने दिलेलं 330 कलम, ज्याच्यामध्ये मला खासदार होण्याचा अधिकार मिळाला, मी तो वापरलाच नाही. म्हणजे मी माझ्या जातीचा प्रतिनिधित्व करून मी माझी जात सर्वसमावेशक केली नाही, मोठ्यापर्यंत नेली नाही. तर मी काय केलं? त्या जातीला पुन्हा जसं आहे तसंच दाबून ठेवलं आणि मी त्या जातीचा आहो म्हणून मला तुम्ही पुढे घ्या, म्हणजे मी तुमचे लांगुल चांगल करेल, तुमचे तळवे चाटेल, तुमच्या बुटांना पॉलिश करून देईल. ही इतकी गुलामी जर या 330 कलमाने आणली असेल तर यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी हे कलम लिहिलं होतं का? 332 कलम तसंच आहे. 332 कलम मध्ये असं आहे की प्रत्येक राज्याच्या राज्य विधानसभेमध्ये अनुसूचित जाती आणि जमातीचं प्रतिनिधित्व करणारे लोक राहतील. महाराष्ट्रामध्ये ह्या 25 आणि 27 जागा आहेत. हे महाराष्ट्रातले अनुसूचित जातीचे आमदार हे काय करतायत? त्यांच्या ते ज्या जातीचं प्रतिनिधित्व करतात त्या जातींमध्ये त्यांनी एकोपा केलाय का? त्या जातींना वर उत्थानासाठी कोणते कायदे केले आणि त्यांच्यावर होणाऱ्या अन्याय अत्याचारांना प्रतिबंध घालता येईल अशी दहशत या आमदारांनी कधी दाखवली? सत्तेचे दलाल म्हणून हे काम करतात तेव्हा यांची कीव येते. आणि मग हे 332 कलम हे बाबासाहेबांनी यासाठी दिलं होतं का? हा विचार मनात येतो. आणि सगळ्यात जास्त विचार मनात येतो ते 335 कलमामध्ये. बाबासाहेब आंबेडकरांनी 335 कलम दिलं ते सेवा व पदे यावर अनुसूचित जाती आणि अनुसूचित जनजातींना प्रतिनिधित्व देणे, त्यांचा तो हक्क आहे. आणि सगळी लढाई, सगळ्या भानगडी केवळ आणि केवळ या एका कलमासाठी आहेत. या एका कलमामुळे मला शिकायला मिळालं
मला सेवा करायची संधी मिळाली, मी मोठ्या हुद्द्यावर गेलो, पण मी माझा त्या समाजाचं प्रतिनिधित्व करत आहे का? उत्तर आहे की नाही. मी माझ्या स्वतःसाठीच पाहिलं. म्हणजे ते कलम माझ्या जातीचं प्रतिनिधित्व म्हणून मी करत आहे, पण मी त्या जातीचा प्रतिनिधी नाही. मी माझं स्वतःचं वैयक्तिक वजन वाढवलं, पैसे वाढवले, माझी स्वतःची सुबत्ता वाढवली, पण मी ज्या मागास जातीचा राहिलो त्याच जातीचा राहिलो. आणि जेव्हा माझी आर्थिक परिस्थिती दुरुस्त झाली, मी स्वतःला बौद्ध समजायला लागलो, त्यावेळी लक्षात आलं, अरे बौद्ध, मग याला अनुसूचित जातीचं हे 335 कलम लागू होत नाही. मग पुन्हा झंझटी सुरू झाल्या, पुन्हा झगडे सुरू झाले. मला असं वाटायला लागलं की मला 335 कलमाने जे मिळाले ते माझ्या मुलाबाळांनाही मिळालं पाहिजे, म्हणजे मी आयुष्यभर अनुसूचित जातीचंच राहिलं पाहिजे. आणि म्हणून मग भांडणं सुरू झाली. आम्ही बौद्ध असलो तरी जात महारलिया, म्हणजे बौद्ध धर्माचा आणि जातीचा. आता बौद्ध धर्मामध्ये कुठे जाती आहेत? जाती फक्त आणि फक्त हिंदू धर्मामध्ये आहेत. म्हणजे मग पुन्हा मी हिंदू धर्मात जाईल, कारण मला रिझर्वेशन पाहिजे, म्हणजे मला सवलत पाहिजे, म्हणजे माझ्या समाजाच्या प्रतिनिधित्व मी करतोय, पण मला त्याचं काहीही घेणं देणं लागत नाही. ही विचित्र गोष्ट माझ्या कानात मला येते. आणि त्याच्यातून कसं पुढे जाता येईल? पुढे जाऊ शकत नाही. गेली 70 वर्ष एखादा मी पाहतो, शिक्षणामध्ये पाहतो, जे शिकलेले अनुसूचित जातीचे 335 कलमाप्रमाणे सेवा आणि पदांवर गेले, ते लोक काय करतात त्यांच्या अनुसूचित जातीसाठी? उदाहरणार्थ प्रशासनात पाहू. प्रशासनात अनुसूचित जातीचे जे लोक वर्ग 1 आणि वर्ग 2चे, म्हणजे क्लास 1 आणि क्लास 2चे अधिकारी झाले, यांचं कॉम्बिनेशन आहे का? यांचं संलग्नीकरण आहे का? यांची एकी आहे का? एखादा कोणता तरी माणूस येतो आणि सांगतो की नाही नाही तुम्ही हे असं करा, आणि हा प्रतिनिधी अनुसूचित जातीचा प्रशासकीय अधिकारी असतो, तो सांगतो की वरून आलं, मला तसंच खाली करायचं आहे. अरे संविधानाने तुला जे पॉवर दिलेले आहे त्याचा वापर करणं, जे अधिकार दिलेले आहे, जे जबाबदाऱ्या दिल्या आहेत त्याचा वापर करणं, पण ते कोणी करताना दिसत नाही. एखादा E.Z. खोब्रागडे नावाचा अतिशय सनदी अधिकारी कलेक्टर असतो आणि तो सांगतो की याचं मूळ कारण भारताचं संविधान विद्यार्थ्यांनी वाचलं नाही, ते शिकवायला नाही आहे, आणि त्याच्यामुळे ही परिस्थिती आली. निदान भारताच्या संविधानाचं प्रियंबल तरी वाचायला मिळालं पाहिजे, म्हणून त्या माणसाने आटापिटा केला आणि 2008 साली त्यांनी महाराष्ट्रामध्ये हे संविधानाचं प्रियंबल प्रत्येक शाळेने वाचावं म्हणून पुढे केला. पण पुढे काय झालं? 2015 साली केंद्र सरकारने सुद्धा प्रत्येक शाळेमध्ये दररोज प्रार्थनेच्या वेळी संविधानाचं वाचन सुरू करायला पाहिजे, हे झालं. त्या निमित्ताने हे सारे विद्यार्थी भारताच्या संविधानाची उद्देशिका वाचतील, ते घरी आपल्या आईवडिलांना सांगतील आणि भारतीय संविधान त्यांच्या घरात जाईल. त्यांचे आईवडील ते संविधान वाचतील, त्याचा अर्थ समजून घेतील. यासाठी एका E.Z. खोब्रागडे नावाच्या माणसाने हे केलं. पण त्याच्यानंतरचे बाकीचे सनदी अधिकारी कुठे आहेत? एकही सनदी अधिकारी असा दिसत नाही. उलट आपसात भांडणं, आपसात जेलसी, आणि आपणच कसे फार मोठे आहोत याचा अहंकार, याने हे 335 कलम अतिशय बर्बाद करून टाकलेला आहे. या कलमामध्ये जाता कसं येईल? म्हणजे तुम्हाला जे कलम तुमच्या जातीच्या प्रतिनिधित्वासाठी दिलं आणि त्या जातीचा उद्धार व्हावा, की जेणेकरून तुमची जात नष्ट झाली पाहिजे आणि तुम्ही सगळे माणसं आहात असं तुम्हाला दिसलं पाहिजे, या अर्थ ज्या संविधानाने आपल्याला दिला तो कुठे लागू आहे? कुठेही लागू नाही. फक्त भांडण आहे की त्यांना मिळतंय ना, मग मला मिळालं पाहिजे, आणि आम्ही त्याच्यामध्ये मूग गिळून आहोत. या 335 कलमांसाठी मंडल आयोगाने भांडण केलं सुरू, आणि त्यांना 340व्या कलमाने हे दिल्या, सवलती दिल्या. तेच आता मराठ्यांना दिल्या पाहिजे म्हणून त्याच कलमासाठी भांडणं सुरू झाले. आणि टार्गेट कोण आहे? तर 335व्या कलमाप्रमाणे ज्यांना रिझर्वेशन मिळालं सेवा आणि पदे यामध्ये, तशी सेवा आणि पदे आम्हाला द्या. एखादा जरांगे पाटील येतो आणि म्हणतो की लायकी नसलेल्या माणसांच्या हाताखाली आम्हाला जेव्हा काम करायला लागतं तेव्हा आमची किती पंचायत होते. पूर्वी दलितांना किंवा अस्पृश्यांना आम्ही सामावून करून घेत नव्हतो, पण संविधानाने सांगितलं की आता आम्हाला अस्पृश्यांसारखी पदं मिळाली पाहिजेत, अस्पृश्यांसारख्या आम्हाला सवलती मिळाल्या पाहिजेत, ते सेवा मिळाल्या पाहिजेत. हे संविधानाच्या शब्दांचे अर्थ लक्षात न घेता आम्ही संविधान अशा पद्धतीने मोडकळीत काढतो. आणि दुसरीकडे हे संविधान मोडलंच पाहिजे. ज्या संविधानाच्या वेळी विरोध करणारे जे लोक होते, जे भारतीय स्वातंत्र्याला विरोध करणारे लोक जे होते, जे स्वतःला फार उच्चवर्णीय समजतात आणि स्वातंत्र्य आमच्याच हिताचं असलं पाहिजे असे जे समजतात, आणि आम्ही चातुर्वर्ण्य व्यवस्था कायम ठेवू असे जे समजतात,
त्याच लोकांच्या हातात जेव्हा सत्ता जाते तेव्हा नक्कीच प्रतिक्रांती आली असं गृहीत धरलं जातं. संविधानाच्या प्रत्येक कलमाच्या अशा छाटछाट केल्या जातात. एकीकडे संविधानात आरक्षण आम्हाला पाहिजे असं म्हणायचं आणि सरकारी नोकऱ्यांमधलं, सरकारी सेवांमधलं, सरकारी शिक्षणांमधलं आरक्षण पूर्णपणे काढून टाकायचं. मग आरक्षण राहील कसं? आरक्षणच राहणार नाही, आरक्षणासाठी विषयच राहणार नसतील तर 335 कलम काय कामाचं आहे? आता कॉन्ट्रॅक्ट पद्धतीवर, कंत्राटी पद्धतीने पदभरती होईल. परीक्षा पद्धती पूर्णपणे खतम झाली आहे. त्याच्यासाठी UPSC MPSC आयोगाची फार सत्यानाश गेलेला आहे आणि आरक्षणाच्या संदर्भात भांडणं सुरू करून घेण्यात आलेली आहे. आणि आरक्षण कोणाला? तर सवर्णांना नको. पण जर विचार केला तर ज्या प्रमुख जागेवर कोण आहेत? राष्ट्रपतीच्या सचिवालयात कोण आहेत? उपराष्ट्रपतीच्या सचिवालयात कोण आहे? मंत्रालयात कोण आहेत? सगळ्या मंत्र्यांच्या खात्यातले स्वीय सहाय्यक, स्वीय सचिव कोण आहेत? सारेच्या सारेच ब्राह्मण वर्गाचे असतील तर तुमचं ते भारतीय संविधान जे सर्व लोकांना समान वागणूक देण्यासाठी तयार केलेलं आहे ते टिकून राहील का? त्यांना तर त्यांची मक्तेदारी आणि त्यांची वर्चस्व, त्यांना तर त्यांची मनुस्मृती हवीच आहे ना. आणि म्हणून हे संविधान बदल देंगे एकीकडे घोषणा होतात, दुसरीकडे रामराज्य येईल, हिंदू राष्ट्र होईल, ह्या घोषणा करतात. म्हणजे विषमता पुन्हा येणार, जाती व्यवस्था पुन्हा राहणार आणि चातुर्वर्ण व्यवस्था येऊन पुन्हा आपला पूर्ण देश आणि या देशातील लोक गुलाम होणार, हे ठरलेलं दिसतंय. आणि म्हणून हा आरक्षणाचा यक्ष प्रश्न आपण केव्हा सोडवायला घेऊ? आता तो सोडवलाच पाहिजे. त्याच्यानंतर 338 कलम आहे. 338व्या कलमामध्ये अनुसूचित जाती आणि अनुसूचित जाती जनजातीसाठी राष्ट्रीय आयोग आहे. हे राष्ट्रीय आयोग काय करतंय? एक अनुसूचित जाती जनजातींचा किती विकास झाला हे कसं सांगणार? ही त्याची जबाबदारी आहे. त्यांनी का पार पाडली नाही? ज्या तक्रारी येतात त्या तक्रारी कितीतरी वर्ष पेंडिंग पडून राहतात, त्याच्यासाठी हे काय करतंय? म्हणजे ही कलमं केवळ आणि केवळ संविधानात राहिलेली आहेत, ते उपलब्धच झालेली नाही. आणि सगळ्यात महत्वाची की ज्याच्यासाठी आता ओबीसी समाज म्हणजे थोडक्यात शूद्र समाज पेटून उठलेला आहे, त्या समाजाने या मागास वर्गाच्या स्थितीचं अन्वेषण करायसाठी मंडल आयोगानंतर जे आयोग नेमण्यात आले त्या आयोगाचं काय करायचंय? हा कधी विचार केला का? 340व्या कलमामुळे 335 कलम तुम्हाला लागू होईल हे का सांगताय तुम्ही? आणि मग आम्ही दाखले देतो, जे दाखले देतो आणि कोर्टामध्ये जातो, तर कोर्टाची व्यवस्था काय आहे? न्यायालयाची व्यवस्था, न्यायालय कोणाच्या ताब्यात आहे? लोअर कोर्टापासून तर सुप्रीम कोर्टापर्यंत जी न्याय व्यवस्था आहे, ज्याच्यामध्ये प्रतिनिधित्व तुमचं नाहीच आहे ना. अनुसूचित जातीचं प्रतिनिधित्व नाही, अनुसूचित जनजातीचं प्रतिनिधित्व नाही, शूद्रांचं सुद्धा प्रतिनिधित्व नाही. एकाचीच मक्तेदारी जिथे आहे ती न्याय व्यवस्था तुमचं संविधानाची समानता मान्य करेल, समान बंधुता मान्य करेल, तुम्हाला दर्जा आणि समानतेची संधी देण्याची मान्यता करेल? कसं शक्य आहे? आणि मग आठवतं मला की 1925 साली या RSS वाल्यांनी शपथ घेतली होती की आता इंग्रजांनी या देशातील अस्पृश्यांना, शूद्रांना, दलितांना मुख्य सेवेत आणून घ्यायची हे केलेली आहे, आपल्यावर कुरघोडी करतील ते. तर ठीक आहे, ही व्यवस्था आपण 100 वर्षात मोडीत काढू. आणि 1925 साली घेतलेली शपथ ते 2025 साली त्यांना 100 वर्ष पूर्ण होतील. आणि काल या देशाचा पंतप्रधान म्हणतो की नया कालचक्र सुरू झालंय. म्हणजे आता सुदर्शन चक्र उलट फिरलं की काय? कालपासून नवा युग सुरू झालं. यक्षाला जी प्रश्न पडली आणि पांडवांना त्याची उत्तर देता आली नाहीत, तसाच प्रकार आता सत्य बाजूने असलेल्या लोकांना देता येत नाहीत अशी परिस्थिती आहे. म्हणून बाबासाहेब आंबेडकर आता पुन्हा एकदा नव्याने वाचले पाहिजेत, नव्याने त्याची घोषणा केली पाहिजे, नव्याने त्याची मांडणी केली पाहिजे. आणि हे फक्त आता आपल्या हातात नुसतं 2024 एवढीच एक वर्षाची हे आहे. या वर्षात कारण बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला मतदानाचा अधिकार आता आपण वापरला पाहिजे आणि तो विवेक बुद्धीने वापरला पाहिजे. तरच ही यक्ष प्रश्न आपल्याला उत्तरित करता येतील, नाही तर आपल्याला हे सोडवता येणार नाहीत. बघा ना, काँग्रेस असो, राष्ट्रवादी काँग्रेस असो, शिवसेना असो, हे पक्ष आपसात भांडतायत. BJP असो आणि त्यांचे समावर्ती पक्ष असो, हे आपसात भांडतायत. आपल्याला असं भांडण दिसते, पण हे मुळात एकच पक्ष आहेत. कारण यांची विचारधारा या देशाच्या संविधानाप्रमाणे सामान्य माणसाला न्याय मिळावा, तो माणूस म्हणून जगावा, अशी यांची व्यवस्था नाही. यांनी अनुसूचित जातीच्या माणसाला राष्ट्रपती केलं आणि अनुसूचित जातीला मिळणारे सारे अधिकार काढून टाकले.
यांनी अनुसूचित जमातीच्या व्यक्तीला राष्ट्रपती केलं, स्त्रीला राष्ट्रपती केलं, आणि सगळ्यात जास्त स्त्रियांवर अत्याचार कसे करता येतील, अनुसूचित जातीचे सगळेच्या सगळे वनाचे अधिकार कसे काढून घेता येतील, याच्यासाठी त्यांच्याच स्वाक्षरीने हे सगळं करतायत. म्हणजे तुमच्याच खांद्यावर बंदूक ठेवून तुमच्याच माणसांचं करायचं. हे तर बळीचं राज्य आहे. बळी हा आपल्या देशातील सगळी व्यवस्था, कास्तकारांची व्यवस्था चांगली करण्याचा प्रयत्न करतो, आणि त्यावेळी वामन नावाचा अवतार येतो आणि त्याचा सत्यानाश करतो. आता अवतारांच्याच कथा झाल्या, तर हा वामन नवीन तयार झालाय का? आणि गंमत अशी आहे की ज्या राम मंदिरामध्ये सर्व लोकांनी जावं तिथे कोणाला प्रवेश आहे? ज्यांनी रामाच्या मंदिरासाठी अयोध्येमध्ये एवढी सगळी आंदोलनं केली, त्या उमा भारतीला, त्या स्त्रियांना, 3 स्त्रियांना मंदिराच्या आत येऊ देण्यात येत नाही. हा स्त्री जातीचा अपमान नव्हे? भारतातल्या 50% स्त्रिया या 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 इव्हेंटला मान्यता देतील, रामराज्य आलं म्हणतील? हा विषय फार गंभीर आहे, आणि हा विषय तेव्हाच सोडला जाऊ शकतो बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला अधिकार तुम्ही वापरला पाहिजे, आणि तो वापरला आहे मतदानाचा अधिकार. आता अशा लोकांना मत निवडून द्या की जे सरंजामदारशाही नसतील, जे सामंतशाहीवादी नसतील, जे बहुजनांचे असतील, असे उमेदवार निवडा. अशा उमेदवारांना उभं करा आणि त्यांच्याकडून सांगा. कारण मतदाराचा अधिकार मतदान म्हणून आपण कधी स्वीकारलाच नाही. आपण नागरिक म्हणून कधी विचारच केला नाही. संविधानात नागरिकत्वाचे कोणते अधिकार आहेत? संविधानाने जे नागरिकत्वाचे अधिकार दिलेले आहेत ते आपण मान्य केले पाहिजेत. नागरिक हा तो असतो ज्याच्यावर त्या देशाची जबाबदारी असते. तो जबाबदार नागरिक असतो. तो काय चाललेला आहे याच्यावर नियंत्रण ठेवू शकतो. त्याने मला काय करायला पाहिजे याची तो शहानिशा करू शकतो. आणि ज्यांना निवडून दिलेला आहे त्या लोकप्रतिनिधींना जाब विचारण्याचा प्रश्न आहे. बाबासाहेब आंबेडकर जेव्हा असं म्हणाले की जेव्हा आपण पारतंत्र्यात होतो, इंग्रज आपल्यावर राज्य करत होते आणि आपण त्यांचे गुलाम होतो, त्यावेळी आपण आंदोलनं करणं, उपोषणं करणं, सत्याग्रह करणं, मोर्चे काढणं ही चांगली गोष्ट आहे. परंतु आता आपण स्वतंत्र झालो आहोत. आता आपल्याला ही आंदोलनं, मोर्चे आणि असे सत्याग्रह करून प्रश्न सुटता येणार नाहीत. आता आपल्याला सनदशीर मार्गानेच हे प्रश्न सोडले पाहिजेत. काय सनदशीर मार्ग होता? की तुम्हाला रिझर्वेशनमध्ये अनुसूचित जाती जमातीच्या लोकांना आरक्षण दिलं होतं ना, तुम्हाला मंत्री, आमदार, खासदार बनवायसाठी संधी दिली होती ना. तुम्ही 139 खासदार आहात, तुमचा एक गट बनू शकत नाही. तुम्ही कोणत्या पक्षातून निवडून आलात हा काय विषय आहे? तुम्हाला स्वतःचा वैयक्तिक स्वार्थ साधायचा आहे आणि तुमचे भाऊबंद मारले जातात आहे हे तुम्ही केव्हा लक्षात घेणार? तुमच्या 332 कलमानुसार तुम्ही राज्याच्या विधानसभेमध्ये आमदार असताना तुम्ही बहुसंख्येने एक काही होऊ शकत नाही, आणि तुम्ही तुमच्या जातीसाठी का करू शकत नाही? ही गोष्ट अतिशय लक्षात घेतली पाहिजे. म्हणून हे यक्ष प्रश्नाचं उत्तर केवळ आणि केवळ आता मतदारांमध्ये आहे. आपण एकदा मतदान केलं म्हणजे 5 वर्ष आपलं संपलं, आपलं नागरिकत्व संपलं. आपलं नागरिक होणं म्हणजे मतदानाचा अधिकार बजावणं एवढं नाही. आता त्या यक्ष प्रश्नाचं उत्तर आपण दिलं पाहिजे. आता तुम्ही ज्या कोण्या माणसाला निवडून देणार त्याला सांगायचं, बाबा मी तुला निवडून दिलेला आहे, मी मालक आहे आणि तू माझा सेवक आहेस. मला दर 2 महिन्यांनी सांग की तू माझ्या मतदारसंघासाठी, माझ्या लोकांसाठी काय केलेलं आहे. हे ज्या दिवशी सामान्य लोकांच्या लक्षात येईल त्या दिवशी या देशातली ही विषम अर्थव्यवस्था, थोडक्यात RSSची व्यवस्था, थोडक्यात मनुस्मृतीची व्यवस्था नेस्तनाभूत होईल. नाही तर मनुस्मृती पुन्हा नव्याने तुमच्या मानगुटीवर बसणार आहे. हे ध्यानात ठेवलं पाहिजे. आणि याचनुसार आता आपलं वागणं गरजेचं आहे. तुम्ही आता कोणावर भरोसा ठेवू शकत नाही. सारे राजकीय नेते पहा, अनुसूचित जातीच्या बाबासाहेब आंबेडकरांच्या वेळी जगजीवन राम नावाचे अतिशय चांगले ग्रस्त होते. त्यांना त्यांच्या जातीसाठी काय करता आलं हो? त्यांच्या मुलगी मीरा कुमार भारताच्या संसदेच्या सभापती राहिल्या, त्यांनी त्यांच्या जातीसाठी काय केलं हो? आज आता सुद्धा महाराष्ट्राचे रामदास आठवले भारताच्या संसदेमध्ये सामाजिक न्याय मंत्री आहेत. त्यांना काय अधिकार आहे? ते लोक तुम्हाला अधिकार नाही देत, ते तुम्हाला पद देतात. फारच झालं तर लांगुल चालन करण्यासाठी लोकांसमोर प्रतिष्ठा देतात, पण तुम्हाला पॉवर देत नाहीत. तुम्हाला पॉवर तेव्हाच मिळेल ज्यावेळी तुम्ही आता मतदार म्हणून जागृत होणार. मी जर मतदार असेल आणि मी अमुक लोकप्रतिनिधीला मतदान केलं असेल आणि तो जर निवडून आला असेल तर त्याला मला जाब विचारण्यासाठी आता सज्ज झालं पाहिजे. तरच ही लोकशाही वाचेल, तरच हे संविधान वाचेल. हे जाऊ द्या, माणसं म्हणून जगतील,
नाहीतर या देशामध्ये हजारो वर्षाची गुलामगिरी पुन्हा कायम येईल. आणि मनुस्मृतीने ज्या ब्राह्मणांचं लांगुल चालन केलेलं आहे, आता मी परुळेकरांचा भाषण ऐकलं आणि मला त्याच्यातली सत्यता जाणवली. परुळेकर असं म्हणतात की ब्राह्मण जातीची, ब्राह्मण समाजाची बौद्धिक पातळी तुम्ही समजू शकत नाही. ते जेव्हा तुमच्या समोर बोलतात, ब्राह्मण जेव्हा लोकांमध्ये बोलतो त्यावेळी तो वेगळं बोलत असतो, पण ब्राह्मण समाजामध्ये जेव्हा तो बोलतो तेव्हा तो काय बोलतो हे लक्षात घ्या. तो जेव्हा तुमच्या समोर वागतो तेव्हा ते वागणं वेगळं आणि प्रत्यक्ष त्याची कृती जी असते ती कृती वेगळी असते. दोगलेपण हा ब्राह्मणांचा स्वभाव आहे, कपटनीती हा ब्राह्मणांचा स्वभाव आहे, आणि खोटं बोलणं हा ब्राह्मणांचा स्वभाव आहे. आणि या स्वभावाला जे ब्राह्मण अनुलक्षत नाहीत, जे ब्राह्मण या स्वभावाच्या विरुद्ध वागतात, त्यांचा नरेंद्र दाभोळकर करतात. त्यांचा ब्राह्मण असला तरी त्यांचा खून करतात. अहो, त्यांचा सरसंघचालक असतो, त्याचा मोगल सरायमध्ये त्याची रेल्वेमध्ये हत्या केली जाते. हे आपण ध्यानात घेतलं पाहिजे. आणि म्हणून या विचारसरणीच्या विरुद्ध ब्राह्मण व्यक्ती म्हणून चांगले असतील, पण त्यांना माणुसकीचे गुण असले पाहिजेत, दुसऱ्याबद्दलची सहानुभूती असली पाहिजे, आणि मगच आपण हे करू शकू. पण हे एकीकडे दाखवायचं वेगळं, करायचं वेगळं. देशाचा पंतप्रधान ज्यावेळी दिवसातून 70 वेळा खोटं बोलत असेल तर त्याच्यासारखं दुर्दैव या देशाचं कोणतं आहे. आणि आपण सुद्धा, आपल्याला रामाच्या कथा माहित नाही, 200 रामायणं तयार झालेली आहेत. या 200 रामायणामध्ये ज्या काही कल्पना आहेत हे माहित नाही. रामायण कोणी लिहिलं हो? रामायण लिहिलं त्यावेळी राम अस्तित्वात होता का? अयोध्या अस्तित्वात होती का? दशरथ अस्तित्वात होता का? कौशल्या अस्तित्वात होती? सुमित्रा अस्तित्वात होती? की कैकेयी अस्तित्वात होती? आणि त्यांचे राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न हे पोरं अस्तित्वात होते? हे अस्तित्वात आणले कुठून? पुष्यमित्र शृंगाने ज्यावेळी आमच्या सम्राट अशोकाच्या 10व्या वंशजाची हत्या केली, राजाची हत्या केली, आणि त्याचं राज्य आणलं. ब्राह्मण सेनापती जेव्हा राजावर बसतो तेव्हा तो काय करू शकतो? तो वाल्मिकी नावाच्या माणसाला रामायण लिहायला लावतो. त्यावेळी रामायण हे काल्पनिक असतं, आणि बुद्ध साहित्यातली दशरथ जातकातली कथा घेऊन हे रामायण तो लिहितो. त्याचं नाव वाल्मिकी असतं. पुढे त्याला आम्ही वाल्मिकी कोळी म्हणतो, वाल्याचा वाल्मिकी झाला असं म्हणतो. त्याचीही कथा कल्पवत असतो. पण आमच्या लक्षात येत नाही की वाल्मिकी नावाचा माणूस हा सुद्धा ब्राह्मणच असतो, कारण तो संस्कृतमधून लिहितो. आणि संस्कृत लिहिणे फक्त ब्राह्मण पुरुषांना त्यावेळी वर्ज्य असतं. आणि मग त्याने लिहिलेल्याच्यातली 200 ठिकाणी वेगवेगळी परिष्करणं होतात. हे 200 वेळा रामायण लिहिणारे सगळेच्या सगळे ब्राह्मण असतात. तुलसीदास दुबे याने रामचरित्र मानस लिहिलं, आणि काय कपोलकल्पित गोष्टी केल्या, आणि त्या भागवत कथेमध्ये आपण सगळं सांगत बसतो. आणि राम, तेव्हा ह्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे की आधी घडले रामायण, आणि आधी लिहिले रामायण, मग घटले रामायण. रामायण आधी वाल्मिकीने लिहिलं, मग 200 रामायणाच्या कथा झाल्या, आणि त्या इतक्या चांगल्या. आणि कथा ह्या कपोलकल्पित असतात. आणि गोबेल्स असं म्हणतो की एखादी गोष्ट वारंवार जर तुम्ही सांगत राहिले तर ती गोष्ट सत्य होते. खोटं बोला, 100 वेळा खोटं बोला, 1000 वेळा खोटं बोला, खोटं बोलत राहा, ते एक दिवस खरं होतं. म्हणजे जे अस्तित्वातच नाही ते अस्तित्वात आहे असे भास निर्माण होतात. आणि असे भास निर्माण झालेली मग ती वस्तुस्थितीत आणण्यासाठी त्या पद्धतीनं कृत्या केल्या जातात. भारतातली सगळी मंदिरं ही बुद्धविहार होती, हे कोणीही नाकारू शकत नाही. हे पुरातत्व विभागाचे लोक नाकारू शकत नाहीत. पण तरीही आपण त्यांना मंदिरात येतो, आणि मंदिरात दगडाच्या देवामध्ये, दगडाच्या मूर्तीमध्ये प्राणप्रतिष्ठा भरायची, आणि मग आता तो जिवंत होईल. म्हणजे किती किती कल्पनाविलास आहे हा. आणि त्याच्यावर आपण आणि सारे शूद्र लोक जे 85% आहेत ते सगळे विश्वास ठेवतात. आणि जे 15% लोक आहेत ते म्हणतात की बघा आम्ही कसं यांच्यावर राज्य करू शकतो. हजारो वर्ष त्यांनी याच पद्धतीने राज्य केलं आहे मित्र हो. परंतु बाबासाहेबांच्या संविधानामुळे या देशामध्ये लोकशाही पुन्हा आली, आणि त्यांनी आपल्याला इशारा दिला होता की संविधान चालवणारी लोक जर चांगले असतील तरच हे संविधान टिकेल, नाही तर हे संविधान टिकणार नाही. आपण चांगल्या लोकांना कधी निवडूनच दिलं नाही, आपण सरंजामी लोकांना निवडून दिलं. बाबासाहेब अतिशय चांगले होते हे आज सगळं जग मानतंय. त्यांना आपण निवडून दिलं का कधी? त्यांचा तर आपण पराभवच केला ना. म्हणून आता आपली जबाबदारी आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले शब्द, त्याचे अर्थ नीट लक्षात घेतले पाहिजेत. प्रत्येक गोष्टीचा अर्थ लक्षात घेतला पाहिजे. आणि विशेषतः
जे आरक्षणाचे लाभार्थी आहेत, जे संविधानाच्या आरक्षणाच्या 335 कलमाचे लाभार्थी आहेत, या सगळ्यांनी तर एकत्रच आलं पाहिजे आणि ही ज्योत पेटवली पाहिजे, ही प्रतिक्रांती विझवलीच पाहिजे. ही जर आता 2024ला आपण विझवू शकणार नाही तर गृहीत धरा, बाबासाहेबांनीच म्हटलं आहे की ही जर लोकशाही आपण यंत्रणा एकदा गमावली तर ती पुन्हा कधीही येणार नाही. आणि हा इतिहास आहे. बुद्धाचा धम्म 500 वर्ष टिकला आणि पुन्हा तो आज 1000 वर्ष पुन्हा त्यांच्या ताब्यात गेलेला आहे. काल एखादा बुद्ध भिक्षू जेव्हा अयोध्येला रामाच्या दर्शनाला जातो आणि बुद्ध भिक्षू म्हणून जातो आणि मी अमरावतीचा आहे म्हणतो, त्यावेळी आमचे सगळे बुद्ध तत्वज्ञानाचे भिक्षू कोणत्या दिशेने चालले आहेत? ज्यावेळी आमचा क्लास 1 ऑफिसर जेव्हा जय श्रीरामाच्या याच्यात घोषणात रममान होतो आणि घरात सुद्धा ती मूर्ती आणतो, त्यावेळी आमचे अनुसूचित जातीचे लोक कुठे चाललेले आहेत हे आपण ध्यानात घेतलं पाहिजे. म्हणून हे जे आरक्षणाचा यक्ष प्रश्न आहे हा संविधानाच्या नीट अर्थाने घेतला पाहिजे. बाबासाहेब आंबेडकरांनी हे संविधान इंग्रजीत लिहिलेलं आहे म्हणून त्याचं मूळ इंग्रजी वाचलं पाहिजे. माझ्या समोर जेव्हा मी संविधान वाचायला लागलो आणि तेव्हा मराठीतून संविधान वाचलं तर माझ्या पुढे आलं की भारताचे संविधान आणि प्रास्ताविका. मी विचार केला प्रास्ताविका या शब्दाचा काय अर्थ घ्यावा. मग मी दुसरं संविधानाचं पुस्तक काढलं, दुसऱ्या लेखकाने लिहिलेलं, त्याच्यात लिहिलं आहे की उद्देशिका. मी संभ्रमात पडलो. मी म्हटलं नेमकं काय असलं पाहिजे आणि हा अर्थ शोधून काढायला पाहिजे. मग मी बाबासाहेब आंबेडकरांचं मूळ इंग्रजी पुस्तक वाचलं आणि तिथे प्रियम्बल या शब्दाचा अर्थ काय आहे ते मला समजलं. आणि मित्र हो, म्हणून जे भाषांतर करणारे लोक आहेत ते कोण आहेत, ते कोणत्या पद्धतीने भाषांतर करतात हे आपण पाहिलं पाहिजे. आपल्या देशामध्ये इतिहासामध्ये जे कन्फ्युजन आलेलं आहे, ज्या विकृती आलेल्या आहेत, ज्या खोट्या गोष्टी आलेल्या आहेत, त्याच आपण प्रमाण मानून आतापर्यंत चाललो आहोत. शिवाजी महाराजांना कधी गो ब्राह्मण प्रतिपालक म्हटलं नाही. शिवाजी महाराजांनी कधीही ब्राह्मणांच्या संदर्भातला कोणता हे केलेला नाही. ब्राह्मणांनी सांगितलेले तिथी वार सण उत्सव कधीच शिवाजी महाराजांनी पाडले नाहीत. शिवाजी महाराजांनी एकाही मंदिराची निर्मिती केली नाही. शिवाजी महाराजांनी किल्ले बांधले, गडकोट बांधले. शिवाजी महाराजांनी महिलांचं रक्षण केलं. शिवाजी महाराजांनी रयतेचं सामान्य शेतकऱ्याचं रक्षण केलं. शिवाजी महाराजांनी पर्यावरणाचं रक्षण केलं. तो सगळा इतिहास बाजूला ठेवायचा आणि राजा शिवछत्रपती असं म्हणून गो ब्राह्मण प्रतिपालक म्हणून त्याची पूजा करायची आणि त्याला मिरवायचं. हे खोटं तंत्र हे आपल्याला त्या यक्ष प्रश्नाला सामोरे नेतं. असे प्रश्न इतिहासात अनेक पडलेले आहेत. वर्तमानातही असे प्रश्न रोज येतात. भारताचा पंतप्रधान ज्यावेळी हा विचार करतो की मला रामाच्या मंदिरात दर्शनाला घेतलं पाहिजे आणि तो प्राईम मिनिस्टर म्हणून जातो, तो संविधानाचा अपमान करतो, हे आपल्या लक्षात येत नाही. आणि अशा माणसाला आपण अवतारी पुरुष करायचं आणि त्याच्या नावाने गोडवे गायचे, 51,000 दिव्यांची आरस प्रत्येक शहरात लावायची, ही काय भानगड आहे? हा विचार सामान्य माणसाने आपल्या डोकं वापरून केला पाहिजे सत्सद विवेकबाबतीने. आणि या देशातील हे सामान्य प्रश्न जरी असले तरी हे सामान्य नाहीत, हे यक्ष प्रश्न आहेत. आणि हे यक्ष प्रश्न विवेकवादाने सोडवता येतील. आणि विवेकवादी दृष्टी आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची विचारदृष्टी देते. विवेकवादी दृष्टी आपल्याला शाहू महाराजांची विचारदृष्टी देते. विवेकवादी दृष्टी हे आपल्याला महात्मा फुल्यांची दृष्टी देते. विवेकवादी दृष्टी हे आपल्याला रामस्वामी पेरियारची देते. काल रामाचा जन्मोत्सव साजरा केला, पण आपण सुप्रीम कोर्टातलं जजमेंट वाचलं नाही. सुप्रीम कोर्टाने म्हटलेलं आहे ज्याच्यामध्ये 4 जजेस आहेत आणि रामस्वामीच्या त्या केसमध्ये त्या निकाल दिले आहे आणि त्यांनी सांगितलं रामायण ही पूर्णपणे काल्पनिक गोष्ट आहे. अरे जी काल्पनिक आहे ती तिच्यामध्ये दगडामध्ये प्राणप्रतिष्ठा भरणार, याच्यासारखं दुर्दैव कोणतं या जगाचं. म्हणून सावध होण्याची वेळ आलेली आहे. आणि म्हणून राहुलला मी विनंती केली की बाबा हे आपल्याला रोज रोज करायला पाहिजे. निदान लोक ऐकतील तरी, विचार तरी करतील. आणि मला माहित आहे की मला धमकीचे फोन येतात. माझ्या पुस्तकांवर मी जेव्हा लिहितो, लोक वाचतात तेव्हा मला काय काय धमक्या येतात. पण मला माणूस म्हणून जगायचं आहे आणि मला माणसं पाहायची आहेत. मला जाती पाहायच्या नाहीत, मला विषमता पाहायची नाही. गरीब आणि श्रीमंत भेद असू शकतो, पण आज गरीब असलेला माणूस उद्या श्रीमंत होऊ शकतो. आज श्रीमंत असलेला माणूस उद्या गरीब होऊ शकतो. परंतु आज एका जातीत जन्मलेला माणूस उद्या त्याची जात बदलू शकत नाही. तो कितीही श्रीमंत झाला, कितीही मोठ्या पदावर गेला तरी त्याला त्याची जी वागणूक आहे ती वागणूक जात नाही. ती सोडायची असेल तर संविधानाची कास धरली पाहिजे.
आणि प्रत्येक या प्रश्नाचं उत्तर संविधानाने शोधलं पाहिजे, आंबेडकरांच्या विचारांनीच शोधलं पाहिजे. तरच आणि तरच या देशाला माणुसकीचं वरदान मिळेल. नाही तर या देशातली माणुसकी संपुष्टात आणलेली आहे, सत्ताधाऱ्यांनी संपुष्टात आणलेली आहे, व्यापाऱ्यांनी भांडवलदारांनी संपुष्टात आणलेली आहे आणि जातीचा अहंकार पोसणाऱ्या जातीवाद्यांनी संपुष्टात आणलेली आहे. या माणुसकीला जगवायचं असेल, शिक्षणाचा काय खेळखंडोबा झाला हे आपण पाहतोय, तेव्हा या सगळ्यातून आपल्याला पुन्हा एकदा मोकळं झालं पाहिजे. एकाच जातीच्या हाती सगळी सत्ता दिली तर त्यांना जसं वाटेल तसं ते करणार, ते तसं करत आहेत. म्हणून समान प्रतिनिधित्वाचा कायदा बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला यामध्ये दिलेला आहे, आपल्याला अधिकार दिलेले आहे, ते वापरले पाहिजेत. निवडून दिलेल्या खासदारांनी वापरले पाहिजेत, निवडून दिलेल्या आमदारांनी वापरले पाहिजेत, निवडून दिलेल्या सेवा आणि पदावर गेलेल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी आणि शिक्षकांनी वापरले पाहिजेत. तर आणि तरच हा देश खऱ्या अर्थाने भारत राहील. नाहीतर हा देश केव्हाचाच हिंदुस्थान होईल. हिंदुस्थान या शब्दाचा अर्थ हिन म्हणजे कनिष्ठ आणि हिंदुस्थान हिंदू म्हणजे कनिष्ठ दर्जाची माणसं असा आहे. तेव्हा ही गोष्ट लक्षात घेऊन आपण हा प्रयोग केला पाहिजे. मला आपल्याला बोलायला संधी दिली त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि थांबतो. धन्यवाद.